जय भीम गायस. तर आमच्या मम्मीने आज दाल बाटी केली होती. तर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. मस्तपैकी खाऊन त्याच्यानंतर मला शूज आणायला घ्यायचे होते. पण मला ते शूज आवडलेलं, पण तुम्ही प्राईस काही कमी करत नव्हते. म्हणून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो आम्ही. तिथं बघा एवढी जास्त गर्दी होती ना, कारण आमच्या आकडचा बाजार होता. सो इथं बघू शकता तुम्ही. आणि इथं आम्ही सँडलच्या दुकानात गेलो. एवढे भारी सँडल होते ना. त्याच्यानंतर आम्ही आलिशान शूजमध्ये गेलो होतो. तिथं पण मला काही पण शूज नाही आवडले. इथं बघू शकता तुम्ही कसे शूज आहेत. एवढे काही खास असं नव्हते, मला तर नाही आवडले. आणि मी घालून पाहून बघितलं आणि एवढा काही खास नव्हता नाही. एवढी गर्दी होती ना, खूप जास्त गर्दी होती आमच्या इकडं. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. आम्हाला मेहंदी वगैरे घ्यायची होती, तर आम्ही काही घेतलंच नाही. तुम्ही म्हणत असेल एवढी शॉपिंग कशासाठी, तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच. त्याच्यानंतर मी तिथंच गेले, तिथनं शूज घेतला परत. आणि हा बघा शूज एवढा छान भेटला ना. कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो हा नक्की शूज. आणि मला खूप जास्त आवडला होता पर्सनली, कारण हा मला व्यवस्थित बसला होता. आणि प्लस म्हणजे हा बजेटमध्ये पण होता. मला खूप जास्त म्हणजे जास्तच आवडलेला होता हा शूज. त्याच्यानंतर हा शूज घरी आम्हाला मस्तपैकी म्हणलं चला आता जाऊया आपण शूज वगैरे घेतला. म्हणल्यानंतर मग परत आहे ना आम्हाला बाहेर जायचं होतं दुसरीकडे एका ठिकाणी. मला तिथं सामान वगैरे घ्यायचं होतं मेकअपचं, पण मला तिथं काय आवडलं नाही. मग आम्ही तिथून किराणा शॉपमध्ये गेलो होतो. इथं बघा सामान बघितलं. त्याच्यानंतर किराणा शॉपमध्ये गेलो मस्तपैकी, पण तिथं पण आम्हाला सामान घ्यायचं होतं. आम्ही तिथून सामान घेतलं किराणाचं काय घ्यायचं होतं ते. आणि तिथं किराणा सामान घेऊन आम्ही एका ठिकाणी गेलो पार्लरमध्ये. आम्हाला तिथं कॉस्मेटिक सामान घ्यायचं होतं. मग इथं बघितलं काय आहे काय नाही. मस्तपैकी शॉपिंग केली कॉस्मेटिकची. खूप छान झालं. आम्हाला डिस्काउंट वगैरे मस्त भेटलं तिथलं. परत आम्ही घरी गेलो मस्तपैकी सामान घेऊन. परत मला क्लासला जायचं होतं, मग क्लासला वगैरे गेले. मी क्लासमध्ये गेल्यानंतर मी असं काहीतरी टाईमपास करत होते. काही करमत नव्हतं म्हणून म्हटलं चला आता टाईमपास करूया. आणि त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो. हे कुठल्या ठिकाणी आपल्यामध्ये जे राहतात त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे डक्कं वगैरे मी मस्तपैकी बघितले होते. तर हे कुणाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा. आणि त्याच्यानंतर हा मस्तपैकी दिवसाचा एंडिंग केला. चला बाय, भेटू.